पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची 22 पैकी 13 पदे रिक्त. शिक्षक द्या, अन्यथा शाळेला कुलीप ठोकू, पालकांचा इशारा. संग्रामपूर तालुक्याच्या पातुर्डा येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पालक आक्रमक. एकीकडे शासनाकडून कॉफीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना वर्षभर शिकवण्यासाठी शाळेत शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांनी परीक्षेत नेमकं लिहायचं काय, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जातोय. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे 5वी ते 12वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये शिक्षकांची एकूण 22 पदे मंजूर आहेत. त्यापैकी महत्त्वाचे विषय शिकवणारे तब्बल 13 शिक्षकांची रिक्तर आहेत. या शाळेमध्ये 12 ते 15 गावातील जवळपास 850 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांचं शैक्षणिक भविष्य आता अंधारात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. वारंवार तक्रारी करून देखील शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेत ताबडतोब शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा थेट इशारा पालकांसह शालेय व्यवस्थापन समितीने दिला आहे. तसे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिले आहे. तुमचीच माणसं पाठवा, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. आम्ही जे जे सांगू करा, दरवाजे खिडकी व्यवस्थित करा. दरवाजे खिडकी साहेब असे आहेत की त्याच्यातून माणूस गेला. आणि तुम्ही मला एक सांगा, मला आता शिक्षकाचं तुम्ही मला 8 दिवसाच्या आत सर शिक्षक तुम्हाला मिळाले तर उद्या किंवा परवा मिळतील. जर समजा काही शिक्षक मिळाले तर काही शिक्षक हे पुन्हा आपण शिक्षक बेरोजगार भरू. म्हणून तुम्ही एक 5-6 कोणी पोरं तयार करतो सर. पण आम्हाला तुम्ही लगेच आजच्याच नावं कळवा आम्हाला. आहेत ना, ते जॉईन केलं ते आपण तिथं आहेतच. आमच्या शाळेमध्ये 850च्या जवळपास विद्यार्थी शिकतात आणि आम्हाला कमीत कमी मंजुरात आहे 25 ते 26 शिक्षक. त्यापैकी किती आहेत? त्यापैकी आम्हाला सध्या किती आहेत? 13-14 शिक्षक आहेत. आम्हाला आज रोजी 10-12 शिक्षक जर मिळाले तर आमचं म्हणजे आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. ठीक आहे. तर आता तुम्ही तुमच्या निवेदनामधून प्रशासनाला कशा प्रकारे मागणी केलेली आहे? मी सीओ साहेबांना हात जोडून नम्रपणे आणि माननीय कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना यांना सांगितले की साहेब आम्हाला 8 दिवसाच्या आत शिक्षक द्या, कारण आमच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. 8 दिवसाच्या आत शिक्षक न दिल्यास शाळेला ताला ठोकव आंदोलन करू. ग्रामस्थ, गावकरी आणि शाळा समितीच्या इकून शाळेला ताला ठोकण्यात येईल असे आम्ही आमच्या निवेदनमध्ये इशारा दिला.